गार्डन मध्ये सायकल चालवतीये. शाबाश. आता फोटो पॉइंटला पण पुन्हा पाऊस आलाय बघा. छत्री घेतली आहे, हवाही जोरदार आली आहे. असं वाटतं ते पूर्ण कारंजेच आहे. टेकडीचा रोमांचक प्रवास संपवून आज आपण निघालो आहोत केरळच्या निसर्गरम्याच्या स्वर्गाकडे, म्हणजेच मुन्नारला. पावसाच्या सरी, दाट धुकं, वळणावळणाचे घाट आणि हिरव्यागार चहाचे मळ. आजचा प्रवास म्हणजे निसर्गाने रंगवलेलं अगदी अप्रतिम चित्र. मुन्नारकडे जाणारा हा रस्ता म्हणजे स्वतःमध्येच एक अविस्मरणीय अनुभव. हे बघा, आता आपण आलो आहे मुन्नारला, आबाद कॉपर कॅसलमध्ये. तोच कॉपर कॅसल. अखेर आम्ही मुन्नारमधील आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आबाद कॉपर कॅसल या हॉटेलला पोहोचलो. मी रिसेप्शनवर चेक इनची प्रक्रिया पूर्ण करत होतो आणि ह्या दोघी मायलेकी रिसेप्शनच्या बाजूला असलेल्या प्ले झोनमध्ये अगदी मनसोक्त खेळण्यामध्ये डुंबल्या होत्या. काही वेळ तिथे खेळल्यानंतर आम्ही रूममध्ये चेक इन केलं. असला तो संपूर्ण धुकं आणि धुकंच. जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. आज आम्ही आहोत मुन्नारमध्ये. सकाळी आपण मॉर्निंग व्ह्यूज बघितले असाल. आता आपलं हॉटेल जे आहे हे कॉपर कॅसल या हॉटेलमध्ये आपण राहिलो आहे. आता 3 दिवस आपण ह्याच हॉटेलमध्ये आहोत. काल आपण इथे चेक इन केलेलं आहे. आणि इकडे बघा, आता आपली ही गाडी जी आहे, आपल्या बरोबर आल्यापासून जी गाडी आहे ती गाडी आता घेऊन आपण चाललोय मुन्नार एक्सप्लोर करायला. आता मटीपट्टू डॅम जो आहे तिकडे इको पॉईंट आणि अजून बरंच काय काय बघण्यासारखं आहे. टी गार्डन, त्याच्यानंतर अजून काय असे पॉईंट्स आहेत ते सगळं आम्ही एक्सप्लोर करायला चाललो आहे. तो थँक गॉड की आता तरी कुठे असा पाऊस नाही आहे. सकाळी उठलो त्यावेळेला थोडाफार पाऊस होता, जाणवत होता असं. आताही मागे बघाल, आपण जे हॉटेल राहिलोय ना त्या हॉटेलच्या बघा मागे ही अशी व्हॅली आहे आणि मागे आपण संपूर्ण धुकं बघा आलेलं दिसते आपल्याला. खूप सुंदर असं वाटतं इथे. तिकडे बघा प्रिशाचा डान्स चालू आहे. व्हेरी एक्साइटिंग. तर चला आता आपण मुन्नार साईट सीन करायला निघूया. ओके, चला कंटिन्यू राहा. मम्मी आधी बीच में वापस. सगळं ओल्ड मुन्नार सिटी आहे ही. इकडे सगळे असे त्यांचे घरं, दुकानं, राहण्याचे सगळं दिसत आहे. आणि या साईडला जे आहे ना, इकडे सगळं त्यांचे कॉफी प्लांटेशन वगैरे आहेत किंवा जे काहींची घरं वगैरे, किंवा या साईडचा त्यांचा सगळा हा परिसर दिसतो आपल्याला. हे बघा या साईडला पूर्ण. आणि इकडे जे हॉटेल्स वगैरे सगळं दिसतात हे ओल्ड मुन्नार सिटीमधले सगळे हॉटेल्स वगैरे आहेत. आता आपण आलो रोज गार्डनला. या ठिकाणी आपण बघता तिकीट आहे अडल्टला 60 रुपीज. हा, आम्हाला आता पाऊस पडतोय, कोट आहेत पण सुटला छत्र्या घेतल्या तिघांनी पण आम्ही इथे. आणि इथे जे 12 वर्षाच्या खालची मुलं आहेत त्यांच्यासाठी 30 रुपये तिकीट आहे. तर आता आपण तिकीट कलेक्ट करतोय आणि आतमध्ये जातो. आणि जर प्रोफेशनल कॅमेरा असेल तर 500 रुपये चार्ज आहे. सो बघूया आता आपल्या कॅमेरा ते अलाउड करतात नाही करतात कसं काय ते. घेते आणि मग आपण इथून बघा, इथून समोर एंट्री आहे रोज गार्डन आतमध्ये जायला. त्याच्या अगोदर बघा एंट्रीला असं मस्त इथे फ्लावर्स आहेत. आपण फॉलो करू इकडे सोनारला. बघा इकडे असे सगळे फ्लावर्स झाडं दिसत असतात.
इकडे असे तिकीट पंच करून घ्यायला लागतात. तिकीट पंच करून आपण जातोय गार्डनमध्ये. हे बघा सगळे असे दिसत आहेत. कुठले कुठले प्लांट आहेत त्याची सगळी माहिती आपल्याला दिसते. इकडे सगळी गुलाबाची झाडं आहेत, पण पाऊस चालू आहे गेले काही दिवस, त्याच्यामुळे बघा सगळी. ओके बेटा, थँक्यू. आणि इकडे बघा हे सगळे बऱ्यापैकी फुलं जे आहेत ते पाकळ्या त्याच्या गळाला दिसतात आपल्याला. मेंटेन तर आपण म्हणू शकतो आहे बऱ्यापैकी ते गार्डन. आणि इकडे बघा आमची प्रिशा. गार्डन मध्ये सायकल चालवतीये. शाबाश. रोज गार्डन बघून आता आपण बाहेर आलोय. रोज गार्डन आपण जर म्हटलं ना, रोज गार्डन म्हणजे तिथे गुलाबाची फुलंही गुलाबाची झाडंही आहेत आणि त्यासोबत इतरही खूप झाडं आहेत. जस्ट लाईक नर्सरी सारखं ते आहे. पण आता पावसाळा असून बऱ्यापैकी छान ते मेंटेन आहे. ओके, तर त्यातून आता बाहेर आलोय. आणि बाहेर आल्यानंतर बघ इकडे काय, तर समोरच परिणी आता कैरी घेतली खायला. सोनल भुट्टा बघतीये. तर चाललंय म्हणजे आपण महाबळेश्वरला जा, माथेरानला जा, किंवा थँक्यू महाबळेश्वर जा, माथेरानला जा. हा मस्त आंबा किंवा केळा द्या. भुट्टा कंपल्सरी आहे. वातावरण खूप छान आहे. पाऊस थांबला आता. आम्ही एक्झॅक्ट जे स्पाइस गार्डन जे रोज गार्डन आहे त्याच्या बाहेरच उभे आहोत त्या भुट्टा खायला. मस्त आहे. मेनूप्रमाणे आपला तिला तो आंबा खूप आवडला. ऍक्च्युली मलाही आवडला. पुन्हा एकदा आपण त्यांना आंबा कट करायला सांगितलं होतं. सोबत भुट्टाही खातोय. ते बघा तिकडे सगळे आमची भुक्कड घ्याय का. हे बघा त्या ट्रिपमध्ये काय ना काय खाणं चालू असतं. आमचा प्रॉब्लेम होतो प्रवासात, यांचं चालू असतं खाणं. आता आपण आलो आहे फोटो पॉईंटला. फोटो पॉईंटला का म्हटलं जातं ना मित्रांनो, तर मागचा व्ह्यू बघून आपण सांगा. मागे बघा संपूर्ण हे प्लांटेशन आपल्याला दिसत आहे. चहाचे मळे आहेत अगदी आजूबाजूला संपूर्ण. आणि याला म्हणून म्हणतात फोटो प्लांटेशन. सॉरी फोटो पॉईंट म्हटलं जातं. पूर्ण चहाचे मळे आहेत मागे. त्या सुंदर व्ह्यू आहे. आणि त्यातून आत्ताच बघा थोडंसं स्लाईड पाऊस झाला आहे. त्याच्यामुळे तुम्ही आजूबाजूचा परिसर पूर्ण बघाल ना. हा अफलातून निसर्ग वाटतं. अफलातून निसर्ग वाटतं.
फोटो पॉईंटला आहे, पण पुन्हा पाऊस आला बघा. छत्री घेतली आहे, हवाही जोरदार आली आहे. आणि इकडे बघा हां, पाऊस आला पण छत्री बंद केली आहे का तर पावसात भिजायचं आहे. ओके, आता आपण निघूया इथून कारण जोरदार हवा आली आहे. सो आता नेक्स्ट पॉईंटला आपण जाऊया. Don't know if I can find my way out. I'm stuck in a prison of doubt. In this torsion, and everything is growing up. There's no room to breathe. And nobody is watching at night. गाईज आता आपण पोचलो आहे टी फॅक्टरीजवळ. तिथून गेट इन म्हणले आपलं आतमध्ये जायचं आहे. ही जी आहे ही जुन्नरमधली सर्वात मोठी टी फॅक्टरी आहे. तर चहा कसा बनला जातो त्याची संपूर्ण प्रोसेस काय असते हे संपूर्ण आपल्या टी फॅक्टरीमध्ये बघायला मिळतं. त्याच्यानंतर चहाचे वेगवेगळे चहा जे म्हणतात ते टेस्टी आपल्याला ते करायला देतात. विशेष म्हणजे जुन्नरमधली सर्वात मोठी टी फॅक्टरी आहे आणि इथूनच बराचसा माल हा बाहेर एक्सपोर्ट केला जातो. ही टी फॅक्टरी आपण एक्सप्लोर करायला आता आलेलो आहोत. तर चला आपण आतमध्ये जाऊ. त्या फॅक्टरीमध्ये आता आपण बाहेर आलेलो आहोत. ॲक्च्युअल आतमध्ये फोटो काढायला किंवा व्हिडिओ काढायला परमिशन नाही आहे, पण खूप सुंदर अशी त्यांनी आतमध्ये एक्सप्लेन केलं, पूर्ण प्रोसेस दाखवली कसं चहाच्या त्या पानांपासून कशा वेगळ्या प्रकारचे चाय बनवले जातात. त्याच्यामध्ये अगदी चहाच्या पहिल्या पानापासून तर जी पहिली 4 ते 5 पानं असतात त्यामध्ये कशा पद्धतीने चाय बनवला जातो सगळं त्यांनी अगदी सविस्तर समजवलं. इव्हन तिथे आपण ती प्रोसेसही पूर्ण बघितलेली आहे. आणि आता आपण चाय ब्रेक करतो. तर इथेच आपण चहा घेतो आहे. ॲक्च्युली 2 चहा मी आणि सोनल घेतो आहे. एक आपण जिंजर चहा आणि मसाला चहा. तर ह्यासाठी की जर व्यवस्थित टेस्ट वाटली तर बघूया कसं काय वाटतंय. तो त्याच्यानंतर मग त्या बॉटल घ्यायची झाली तर आपल्याच्या बाजूला त्यांचा स्टोर आहे, तो आपण इथे घेऊ शकतो. सो आता इथे बघा सोनल इकडे उभी आहे चाय ब्रेक समोर आणि इथे आता आपण चहा घेतो आहे. ओके, कुठला चहा सोनल घेतला आपण? हा जिंजर कार्डमम आणि हा मसाला कार्डमम. ओके, आणि आता पिरडूम. इकडं सगळी भाषा भारी आहे. अप्पम, नमस्कारम. मध्ये आलं आणि इलायची घातली. अयो 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 कुंकर मार चावेल. आणि हा दुसरा जो आहे ना आपला रेग्युलर मसाला त्याच्यात मान्यवरती चावली. काय म्हणतात त्याला काय इकडे काय जसं नमस्कारम नमस्कारम वडक्कम आहे का चिडक्कम आहे आपल्याला माहिती. पण आपण चहा घेतो. पण मसाला आणि काय तो जिंजर मजा नाही आली बाबा. असू दे, घरचा चहा तो घरचा चहा असतो. एवढी मोठी फॅक्टरी पण कुठे चावलं तुझ्या काय ग? मधुमाशी डंक मारला कुत्ती. काय घेतोय पण आज खरं सांगायचं पावसाने खरं सुक्क केलं जातं. माझ्या पप्पाच्या बनवलं ते काय चाललं तुम्हाला माहिती आहे? ते मुद्दाम मध्ये डिस्कस करून मम्मीला बोलून द्यायचं नाही एवढं. मला आईस्क्रीम खायची म्हणून हे ब्लॅकमेलिंग सगळं. मगाशी पण तिला म्हटलं तू थोडंसं आम्हाला फोटो काढायचे होते ना. म्हटलं थांब मला व्हिडिओ शूट करायचे, फोटो काढायचे. ती म्हणते मला जर तुम्ही माहिती काल देत असेल तुम्ही फोटो काढून दिला, अदरवाईज नाही. आता पण बघा मध्ये झालं. लहान पोरं ब्लॅकमेल करणं मोठा बरं असो. आता आपण आलो होतो मडूपट्टी डॅमच्या इथे. ॲक्च्युली दिशाला बोटिंग करायची होती पण आज बुकिंग फुल आहे त्यामुळे आज काय बोटिंग करता येणार नाही. सो आम्ही आता जिकडे डॅम आहे त्या साईडला जातो आहे. सॉरी म्हणजे हा पण डॅमचाच एरिया आहे, फक्त हा इकडे मार्केट वगैरे तो एरिया आहे. तर आता आपण एक्झॅक्ट जिथे तो ब्रिज आहे तिथे आपण जाऊन
तिथून काय एक्सपोर्ट करता का ते बघूया. कारण प्रिशा तर खरंच खूप नाराज झाली आहे, कारण ती फार अगोदरपासून तिथले व्हिडिओज बघितले होते बोटिंगचे वगैरे. पण आज ऑलरेडी बुकिंग फुल आहे. आम्ही ऑनलाईन बुकिंगही करायचा प्रयत्न केला होता, पण ते शक्य झालं नाही. कारण शेवटी वातावरणावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मध्ये पाऊस असला काय असेल तर ते बुकिंगची गडबड होते. त्याच्यामुळे त्यांनी जे आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आजचं बुकिंग फुल झालं आहे. जर समजा उद्याच वेळ मिळाला तर सकाळी बुकिंग करून जायचा विचार आहे. बघूया आता कसं काय होतं काय ते. पण आता आम्ही जातो त्या डॅमच्या बाजूला, तर तो तिकडे एक्सप्लोर करून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा नाराज प्राणी कसे चालले बघा आमचे. ना बोटिंग करायची होती पण काय आपण मटुपट्टी डॅम जो आहे त्याची जी भिंत आपण म्हणतो त्याच्यावरून हा रस्ता आहे तो क्रॉस करून पुढे जातो. इथूनच आपण पण इको पॉईंट आणि टॉप पॉईंटला जातो. तर खूप सुंदर इथून असा हा व्ह्यू आहे. आणि एक्झॅक्ट हे जे आहे ना केरळामधलं म्हणजे ह्या भागातलं सगळ्यात मोठं धरण असं मानलं जातं. ते पाठीमागे बघाल तर अगदी तसंच आपल्याला हा समोरचा भाग दिसतोय पूर्ण भरून जातं. जस्ट पावसाळ्याची सुरुवात आहे आता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इथून जर बघितलं ना तर ह्या साईडनी पाण्याचा विसर्ग होतो. बघा इथे दिसतंय ना आपल्याला आता हे इथे पाण्याचा विसर्ग होतो. तर मी अगदी समोरून जाऊन तुम्ही दाखवण्याचा आपला प्रयत्न करतो. इथून बघितलं ना इथून पाण्याचा विसर्ग होतोय. कॅमेऱ्यातून जेवढं शक्य आहे तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. खूप सुंदर असा व्ह्यू. असं वाटतं ते पूर्ण कारंजेच आहे. हे बघा इकडे आणि हे पाणी असं पुढे निघून जातं. बोटिंगसाठी तिकडे जावं लागतं त्या पॉईंटला अगदी एंडला. आणि तिकडून मग ती बोटिंग चालू होते ना. बघायचं काही बोटिंग करतात बघा आतमध्ये. त्याच्यामध्ये पॅडल बोटिंग आहे, फॅमिली बोटिंगसाठी पण आहे बोट. त्याच्यानंतर आणि ह्या साईडला आपण बघाल तर हा बघा हा पूर्ण डॅम आहे. हा जो आहे मटुपट्टी डॅम जो म्हणतात तो हाच डॅम केरळामधला सर्वात मोठा डॅम म्हटला जातो. आणि इकडे बघा क्राऊड किती आहे. आपली गाडी इकडे पुढे पार्किंग आहे. सोनल तिकडे पुढे गेली आहे. पुन्हा एकदा माय लेकीची बरीच चर्चा चालू आहे काय खायचं. इकडे समोर दिसतोय आंबा आणि पायनॅपल. मला हवा आहे मसाला बॉईल. सॉरी मसाला बॉईल केलेले आहे. आता आपलं चालू आहे कॉर्न, मसाला कॉर्न घेणं. चला काय खायचं आहे. ओके मी जत्रेमध्ये एकदा ट्राय केलं होतं, मला आवडलं तर मी इथं 2 वेळा घेतले होते. ओके मित्रांनो आत्ता आपण आलो आहे इको पॉईंटला. तर तिथून इको पॉईंट मागे जावं लागतं. हा जो आहे हा इको पॉईंट हा सगळा परिसर आहे. तर याच्या बाजूला आपण बघताय बरेचसे टुरिस्ट लोक आहेत. आणि आपल्याला इथूनच जायचं इको पॉईंट आहे. बघा इथून खाली चालली आहे. सो ह्या पायऱ्या उठून आपल्याला जायचं इको पॉईंटकडे. सो चला आपण आता इको पॉईंटकडे जाऊया. आपण आहोत ह्या इको पॉईंटला. या बाजून जर आपण जोरात आवाज केला ना, आपण आज फुटेज बघितलं असेल तर सोनल आणि प्रिशांचा आवाज दिला तेव्हा जर आपल्याला इको रिटर्न आला. हे बघा समोर ही संपूर्ण झाडं आहेत. आणि हे बघा इकडे असं ॲक्च्युली ते पूर्ण पाणी असतं. पण आता जून अगदी स्टार्टिंग आहे पण पाणी फार कमी झालेलं आहे. म्हणजे नाहीच्या बरोबर आहे.
जो थोडाफार पाऊस पडतो त्याचं पाणी सगळं आपल्याला दिसत आहे. इकडे बघा हे संपूर्ण झाड असं दिसतात. खूप सुंदर हा व्ह्यू आहे. यांनी बुक्कड सारखं चालू आहे परीचं आणि सोनलचं. कैरी, पायनॅपल, काय 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 काय. हे पायनॅपल मिक्स घे ना सोनल. पॉईंटचे जो मित्रांनो व्ह्यूज बघा किती सुंदर व्ह्यू आहे. आणि इकडे बघा समोर छान सगळं वाटतंय ना. खूप सिनिक आहे सगळं हे. आणि आपण व्हिडिओमध्ये किती जरी बघितलं ना प्रत्यक्ष डोळ्यातून प्रत्यक्ष डोळ्यांनी जेव्हा आपण बघू ना ते सुख काय वेगळंच आहे.